लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। जेव्हा मी आले होते तेव्हा बीपी तिचा कमी होता, रुपाली दीदीचा। त्याच्यानंतर त्यांनी 0.5 ने चालू होतं, त्यांनी 20 ने केलं। मग बीपी नॉर्मल आला होता। मग बीपी नॉर्मल आल्याच्या नंतर त्याच्यानंतर ती असं तिचा आवाज म्हणजे बंद झाला, बोलू लागली पण आवाज येत नव्हता। मुके लेकरं कसे बोलतात तसं बोलत होती। त्याच्यानंतर तिला जास्त त्रास झाला, हातपाय वाकडे करत होती आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होऊ लागला त्या इंजेक्शन। नमस्कार, लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं आपकी योगिता पाटिल और अब बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। परभणी जिले से एक चौंकाने वाली घटना सामने आई है। जिला शासकीय स्त्री अस्पताल में एक गर्भवती महिला की मौत हो गई है। मिली जानकारी के अनुसार गौतम नगर निवासी 23 वर्षीय रूपाली अजित लांडगे को अस्पताल में भर्ती किया गया था। देर रात उनकी डिलीवरी सिजेरियन ऑपरेशन द्वारा हुई, लेकिन उसके बाद तबीयत अचानक बिगड़ गई। परिजनों का आरोप है कि उन्होंने डॉक्टरों को बार बार बुलाया, मगर डॉक्टरों ने समय पर कोई गंभीर इलाज नहीं किया। इसी लापरवाही के चलते महिला की मौत हो गई। मृतका के परिजनों का गुस्सा अब फूट पड़ा है। उन्होंने मांग की है कि दोषी डॉक्टरों और स्टाफ पर तुरंत कठोर कार्रवाई की जाए, वरना बड़ा आंदोलन किया जाएगा। इस घटना से जिला अस्पताल की कार्यप्रणाली और स्वास्थ्य व्यवस्था पर कई सवाल खड़े हो गए हैं। महिला रुग्णालयामध्ये गेलतो माझ्या मिसेसला घेऊन, तर 3-3:30च्या दरम्यान डिलिव्हरी मुलगी झाली, चांगली डिलिव्हरी झाली। पण थोड्या वेळानं पोट दुखू लागलं, हातापायाला मुंग्या येऊ लागल्या। मग सरकडे गेलो, सर म्हणले डिलिव्हरीमध्ये होतच राहते, लक्ष नाही दिलं। मग आणखीन तसंच होऊ लागलं, पायाला मुंग्या पोटात दुखू लागलं, तरी बी सांगायला गेलो तरी आलं नाही। मग थंडी म्हणजे पुन्हा अंग थंड पडलं होतं, तरी सरला सांगायला गेलो, मग ते लक्ष हेच दिलं नाही। डॉक्टरच्या हलक्याचे पणामुळे झालं, ते श्वास घ्यायला तकलीफ होऊ लागली, दम वर होऊ लागला। तरी रात्री 1:30च्या सुमारास जिल्हा महिला रुग्णालयात मामाच्या मुलाच्या मिसेसला ॲडमिट केलं। त्यानंतर 3:30 वाजता डिलिव्हरी झाली, सिझरिंग झाली। त्यानंतर सिच्युएशन चांगली होती। थोडं गुलुतरल्यानंतर रुपाली बोलायला लागली, थोडंसं बोलली। नंतर तिला थंडी वाजायला आली। त्यानंतर स्टाफला आणि डॉक्टरांना सांगितलं की बाबा तिला थंडी वाजून येईल। ते म्हणले सिझरमध्ये होतच असतंय, पायाला मुंग्या यायल्यात। ते म्हणले ते होणारच आहे। त्याच्यानंतर तिच्या पायाला मुंग्या आणि हे खूप वाढलं, अंग खूप थंड झालं। यांनी 7 ते 8 वेळेस डॉक्टरांना आणि स्टाफला सांगितलं की बाबा अंग खूप थंड झालं, तरी त्यांनी खूप दुर्लक्ष केलं। डॉक्टर आणि स्टाफच्या हलगर्जीपणामुळे एका मुलीचा अमानुषपणे बळी गेला। त्याच्यानंतर त्यांनी तिथून काहीच न सांगता प्लेटलेट्स वाढल्या हे कारण सांगितलं। ब्लड टेस्ट केलीच नाही आणि डॉक्टर सांगायला की याच्या प्लेटलेट्स 1.5 लाखावरून 27,000वर आल्या। निव्वळ म्हणजे असे उडवाउडीचे उत्तरे डॉक्टर देऊ लागले। त्याच्यानंतर त्यांनी काहीच न सांगता म्हणजे महिला रुग्णालयातून इकडं शिफ्ट केलं, जिल्हा रुग्णालयात। त्यानंतर बीपी हाय झाला। बीपी हाय झाल्यानंतर एक इंजेक्शन ज्याचा पॉवर काय 15 हे असतंय, तर ते 20 पॉईंटपर्यंत केला। त्याच्यानंतर खूप इंजेक्शन दिले आणि इन्फेक्शन झालं, हाताला एक पूर्ण इन्फेक्शन झालं। नंतर तिची दातखिळी बसण्यात आली आणि डॉक्टरने तिला वेंटीवर चढवतो आम्ही असं म्हणून सांगितलं आम्हाला। वेंटीवर चढवल्यानंतर डॉक्टरांनी 15 मिनिटात आम्हाला सांगितलं की बाबा आता हिचे हार्टबीट काम करत नाहीत, ही मयत झालेली आहे। ह्याच्यामध्ये पूर्ण डॉक्टर आणि स्टाफ ह्याचाच पूर्ण दोष आहे। त्यांनी जर 1 घंटा आधी जर थोडी ट्रीटमेंट चालू केली असती तर म्हणजे ही घटना घडलीच नसती। माझी चुलत बहीण रुपाली अजित लांडगे, तिला रात्री डिलिव्हरीसाठी ॲडमिट केला असता
तिची 3-3:30च्या दरम्यान डिलेवरी सिझर झालं. डॉक्टरांनी मला तर वाटते कुठल्याही प्रकारचे त्याचे रक्त वगैरे तपासणी केले नसताना ते डिलेवरी झाल्याच्या नंतर तिची तब्येत हळूहळू बिघडत जाऊ लागली. वारंवार डॉक्टरांना सूचना देऊ लागले, स्टाफच्या कर्मचाऱ्याला सूचना देऊ लागला अजित लांडगे हा, परंतु डॉक्टरने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर पेशंटची जास्त परिस्थिती खालावल्याच्या नंतर तिला सिव्हिल हॉस्पिटल सामान्य रुग्णालय परभणी ते ॲडमिट केलं ICUमध्ये. तिथंसुद्धा डॉक्टरांनी पाहिजे तसं ट्रीटमेंट नाही केलं आणि योग्य वेळी तिला ट्रीटमेंट न भेटल्यामुळं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. माननीय परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर ह्या आरोग्यमंत्री आहेत. त्यांनासुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलच्या या गलथान कारभारावर लक्ष द्यावं व संबंधित जे डॉक्टर आहेत ज्यांच्या दुर्लक्षपणामुळं आणि दुर्लक्ष केल्यामुळं पेशंट दगावलेला आहे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अन्यथा परभणीचे तमाम बौद्ध समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. तरी डॉक्टरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सिव्हिल सर्जन आणि डीन हे येऊन गेलेत, घटनास्थळी पाहणी करून गेलेत, परंतु त्यांनी तात्काळ डॉक्टरांवर लक्ष द्यायला पाहिजेत. या परभणीमध्ये पेशंटला थोडंही काही झालं तर नांदेड नाही तर औरंगाबादला रेफर केल्या जातं आहे आणि इथले जे काही सर्जऱ्या आहेत त्या सर्जऱ्या करत असताना सुद्धा डॉक्टर त्यांना बाहेरच्या मेडिसिन वगैरे आणायला लावतात आणि सिव्हिल हॉस्पिटलचं मेडिसिन वापरतात आणि परत या सिव्हिल हॉस्पिटलचं जे मेडिसिन पेशंटनं आणलेलं पेशंटच्या नातेवाईकांनी परत मेडिकलवर वापस केल्या जातं आहे. याचीसुद्धा सविस्तर चौकशी व्हायला पाहिजेत आणि संबंधित डॉक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्यात यावी. अन्यथा परभणीचे परभणीकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.